पार्शल नी रिप्लेसमेंट ही सर्जरी केव्हा केली पाहिजे? नी रिप्लेसमेंट मी करावं की पार्शल नी रिप्लेसमेंट मी करावं? पार्शल नी रिप्लेसमेंट ही सर्जरी जेव्हा आपला MRI झाला आहे आणि MRIमध्ये कळून येत आहे की फक्त गुडघ्याच्या आतमधला भाग खराब आहे. गुडघ्यातल्या लिगामेंट, ACL, PCL या व्यवस्थित आहेत. गुडघ्याचं आणि गुडघ्याच्या वाटीमागचं कार्टिलेज व्यवस्थित आहे, म्हणजे पटेलोफेमरल जॉईंट जो आहे तो व्यवस्थित आहे. फक्त आपला गुडघ्याच्या आतमधला बाजूचा भाग खराब झाला आहे, तर त्यावेळी आपण पार्शल नी रिप्लेसमेंट हे करतो. ज्यावेळी मात्र आपली ACL नावाची लिगामेंट जी आहे ती खराब झालेली आहे, सोबत गुडघ्याच्या वाटीच्या मागे घर्षण भरपूर मोठ्या प्रमाणात झालेलं आहे, त्यावेळी आपण पार्शल नी रिप्लेसमेंट हे करू शकत नाही. तर आपल्याला जर गुडघ्यांचा त्रास आहे, आपलं वय 55च्या वर आहे आणि तो गुडघ्याचा त्रास किती भागात आहे गुडघ्याच्या, त्यावर आपण निर्णय घेतो की आपल्याला पार्शल नी रिप्लेसमेंट करायचं आहे की टोटल नी रिप्लेसमेंट करायचं आहे. पार्शल नी रिप्लेसमेंट करायच्या डिसिजनसाठी कधी पण MRI करणे फार गरजेचं आहे, हे बघण्यासाठी की लिगामेंट्स कशा आहे कशा नाही, आणि त्यानुसारच आपण पुढचं डिसिजन घेतो की आपल्याला पार्शल नी रिप्लेसमेंट करायचं आहे की टोटल नी रिप्लेसमेंट करायचं आहे. पार्शल नी रिप्लेसमेंटसाठी गुडघ्यातल्या लिगामेंट व्यवस्थित असणे फार गरजेचं आहे.